पुण्यामधील घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कला दालनामध्ये 7 मैत्रिणींनी 70 कलाकृतींचं सामूहिक प्रदर्शन आयोजित केलं असून वेगवेगळ्या पद्धतीच्या कला या साकारण्यात आलेल्या आहेत। हार्ट टू आर्ट अशी थीम असणाऱ्या या प्रदर्शनामधील कलाकृती बघण्यासाठी अनेक जण भेटी देत आहेत। रविवारपर्यंत म्हणजे 26 मे पर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन खुले राहील। जाणून घेऊयात या प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती। आम्ही 7 कॉलेजमधल्या मैत्रिणी आणि सगळ्यांचंच कलेवर खूप प्रेम आहे आणि आमची कला सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही नावसुद्धा हार्ट टू आर्टच दिलेलं आहे। आणि या प्रदर्शनातून आम्ही 7 जणींचे 7 रंग दाखवलेत। प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात अतिशय छान काम करते ते आम्ही दाखवत आणि प्रत्येकाने इथे छान प्रदर्शन केले त्याचं। आणि आम्हाला आशा आहे की आमची ही आर्ट सगळ्यांच्या हार्टपर्यंत नक्की पोहोचली असेल। निसर्गामधील वृक्ष, वेली, फुले, पाने, पक्षी, प्राणी तसेच मानवी जीवन यांची गुंफण या चित्रांमधून जाणवत असून प्राचीन वास्तूंची भव्यता आणि भक्कमपणा आणि डौल अशी चित्रांमध्ये आढळते। ही प्रदर्शनी पाहण्यासाठी आलेले कलाप्रेमी पेंटिंग बघून अनोखा आनंद व्यक्त करतात। एक्झिबिशन खूप सुंदर वाटलं। सर्व कलाकारांची जी कलाकृती होती ती अतिशय उत्तम आहे। सर्व मैत्रिणी येऊन जे एकत्र त्यांनी हे एक्झिबिशन भरवलं आहे त्याबद्दल आनंद वाटतो। आणि प्रत्येक पेंटिंग, म्युरल किंवा जे काही चित्र आहे ते सगळे आर्टिस्टच्या भावविश्वात डोकवणारी खिडकी वाटते। स्थूल आणि सूक्ष्म आकारांची परस्पर पूरकता तसेच रंग आणि रेषांचे वैविध्य कल्पनेने योजल्यामुळे या चित्रांची परिणामकारकता वाढली आहे। ॲक्रेलिक, जलरंग, तैलरंग, पेन्सिल, शाई, लिप्पन आणि फॅब्रिक आर्ट आदी माध्यमांमुळे आगळे वेगळे पोत या कलाकृतींना प्राप्त झाले। त्यामुळे कलाकार आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत। खूपच सुंदर आहेत सर्वच पेंटिंग आणि सर्वच कलाकारांनी फारच छान बनवलेले आहे आणि थोडंफार जेवढं काही मला कळतं त्यापैकी त्या मानाने तर फारच म्हणजे माझ्या लेवलपेक्षा तर फारच हाय आहे आणि खूपच सुंदर आहेत आणि नवीन नवीन प्रकार पाहायला मिळाले। फॅब्रिक वगैरे कधीच याच्या आधी पाहिले नव्हते तर खूपच उत्तम आहे आणि अगदी डिटेलमध्ये बरेच ड्रॉइंग्स म्हणजे पेंटिंग्स आहेत तर ते पण पाहायला फारच छान वाटलं। प्रिटी मच सेम एक्सपिरियन्स ॲक्च्युली। म्हणजे प्रत्येक पेंटिंग वेगळ्या व्हरायटीची आहे। प्रत्येकाने म्हणजे त्यांच्या कल्चरप्रमाणे त्यांच्या थॉट प्रोसेसप्रमाणे ते पेंटिंगमध्ये उतरलेलं कळतं की यामागे त्या पेंटरची थॉट प्रोसेस किंवा आवड काय असेल। आणि काही काही पेंटिंग्सचं डिटेलिंग तर म्हणजे इतकं सुंदर आहे की म्हणजे हे स्वतः हाताने त्यांनी केलं आहे हे विश्वास बसणंच अवघड जातं आहे। तर खरंच खूप सुंदर पेंटिंग आहे सगळं। तर अशा प्रकारे पुण्यामधील 7 कलाकार मैत्रिणींनी एकत्रित येऊन आयोजित केलेली आकर्षक चित्रकलेची प्रदर्शनी कलाप्रेमींचं मन जिंकून घेते।